नवीन अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. निरभ्र असा आकाश आणि त्यात चोहोबाजूला निसर्गानं नटलेला परिसर. ऊसाची शेती. आता ऊस सगळे काढायला आलेले आहेत, तुरे आलेले आहेत. त्यामुळं सकाळचं ऊसातलं वारं इतकं थंडगार असतंय. त्याबरोबरच त्याचं वातावरण पण अगदी मस्त असते. सकाळी सकाळी सूर्यानं बघा मस्त असं दर्शन दिलेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढं आमची मनू, तिला पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये यायचं असते. सारखी ती पुढं पुढं करत असते. त्याच्यानंतर तिला इतकं मजा वाटत असते सगळ्याची. सकाळी फार छान बागडत असते ती. त्याच्यानंतर आता आपल्याला आज करायला बघायचं आहे मस्तपैकी लिंबाचं लोणचं. आज बेत लिंबाच्या लोणच्याचं ठरवलेलं आहे. आता करायला नमस्कार. आज आपल्याला बघायचं आहे मिरचीचं क्रश लोणचं. आता थंडी सुरू झाल्यामुळं प्रत्येकाच्या घरात लिंबू सरबतची पावडर, लिंबू सरबत किंवा लिंबूचे क्यूब सरबताचे, लिंबू लोणचं, असे वेगवेगळे लिंबूचे रेसिपी. कारण थंडीमध्ये ना लिंबू फार स्वस्त असतात. त्यासाठी आपल्याला आता इथं लिंबू छान मिळाले. आता इथं मी 15 लिंबाचं क्रश लोणचं करणार आहे. अशा पद्धतीनं अर्धे करून त्याचे छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. 5 लिंबूवाला 2 वाट्या, एवढ्या 2 वाट्या साखर असं विल अशा 6 वाट्या मी साखर घेतलेले आहे 15 लिंबूच्या. त्याच्यानंतर इथं पाव वाटी मी घेतलेले आहे काश्मीरी तिखट. आणि हे 2 चमचे आपले आहेत, हे चमचे 2 जवारी तिखट घेतलेले. कारण तिखट थोडं, काश्मीरी तिखट फक्त कलरला असते, तेवढ्यासाठी मी 2 चमचे जवारी तिखट घेतलेले आहे. इथं अर्धी वाटी मी मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ आहे आपलं. आता हे काय करायचं, ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत, 5-5 ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत लिंबूच्या. त्या आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूयात. पहिल्यांदा हे मी बाजूला ठेवते. तर हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात फोडी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे आता तीन भाग करणार आहे. त्या हिशोबानं आपण लिंबाचं हे मीठ 3 भागामध्ये घ्यायचे. मग ह्याच्यामध्ये आता मी साधारण 2 चमचे घालते मीठ. आणि लाल तिखट आपल्याला आपण सगळं मिक्स करून घेऊयात हे. आणि त्याच्यामध्ये आपण हे साधारण 3 चमचे घालूयात. सगळं एकत्रच करायचं आहे आपल्याला शेवटी. आता हे 3 चमचे घालते. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यातल्या 2 वाट्या साखर गच्च भरून घालायचं आहे. अशा ह्या 2 वाट्या साखर आपण ह्याच्यामध्येच घालूया. ही दुसरी वाटी. अशा 2 वाट्या ह्याच्यात घालूया आणि ह्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. अगदी जास्त फाईन पेस्ट करायचे नाही, साधारण क्रश होईल इथपर्यंतच त्याला बारीक करून घेऊयात. हे आता आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे. ह्याला आता आपण एका कढईमध्ये काढून घेऊया, कारण आपण ह्याला परत एक थोडीशी वाफ काढणार आहे. तेवढ्यासाठी ह्याला आपण काढून घेऊयात पहिल्यांदा. अशा पद्धतीने आपलं हे क्रश करून झालेलं आहे. सगळं एकत्र करून झालं आहे. हे मी उपवासासाठी पण उपयोगी येते, म्हणून मी ह्याच्यात आपलं हिंग, बाकी कुठले मसाले घातलेले नाही, फक्त तिखट, मीठ आणि साखर घातलेलं आहे. आपल्याला जर उपवासाला खायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग, धना पावडर थोडीशी, जिरा पावडर थोडी, एवढं घालून हे आपण आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला जास्त क्रश करू नका, साधारण असे मोठे मोठेच तुकडे राहतील, दाताखाली येतील, अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं बारीक करून घेऊया. आणि आता हे आपण गॅसवर ठेवून शिजवून घेऊया. आणि दुसरी पद्धतमध्ये म्हणजे आपण ह्याला स्वच्छ बरणीमध्ये भरून वरती बरणीला कापड बांधून ते आपण उन्हामध्ये ठेवलं तरी चालते. पण आता काय काय वेळी ऊन नसते, अशा वेळी आपल्याला हे वर्षभर जर टिकवायचं असेल तर काय करायचं, हे आता मी सगळं एकत्र केलं आहे आणि गॅसवर आता मी हे गरम करत ठेवणार आहे.
ह्याला आपण मंद गॅसवर, खाली लागू देऊ नका, मंद गॅसवर ह्याला आपण पूर्ण शिजवून घेऊया आता. हे आता आपल्याला उकळी आली आहे त्या लोणच्याच्या ह्याला थोडंसं आपण आटवून घ्यायचं आहे. केवढं आटवायचं, कसं आपल्याला कुठल्या स्टेजपर्यंत न्यायचं ते मी तुम्हाला दाखवते. अजून आपल्याला आटवायला लागणार आहे, ते कुठपर्यंत आटवायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. अशा पद्धतीने हे उकळत उकळत आपल्याला ठराविक आटल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे लोणचं बघा तयार झालेलं आहे. उपवासाचं म्हणता येईल ह्याला लोणचं. तुम्ही उपवासालाच ह्याला किंवा रेग्युलर ह्याला आपल्या एकादशीला वगैरे खाल्लं तरी पण चालतं. ह्याच्यात तिखट, मीठ आणि गोड एवढंच आहे, त्यामुळे हे उपवासाला चालतंय. असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आता हे झालंय हे बघायचं कसं, ओळखायचं कसं? हा चमचा, तुमची पळी काय असेल ते आपण घ्यायचं आणि ह्याच्यावर मधी रेष ओढायची आणि हे सेपरेटमध्ये जर रेष तशीच राहिली, दोन्ही एकत्र आल्या नाही, तर त्याच्यातलं पाणी आटलंय आणि आपलं लोणचं झालंय असं समजायचं. पुढे 5 मिनटं आपण ठेवूया आणि त्याच्यानंतर हा गॅस बंद करूयात. आणि हे झाल्यानंतर पूर्णपणे ह्याला गार करायचं संध्याकाळपर्यंत. सकाळी केलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा आज संध्याकाळी भरून ठेवायचं, किंवा संध्याकाळी जर केलं असेल तर पूर्ण थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ स्टरलाइज केलेल्या बाटलीमधले आपण भरून ठेवायचं. त्यामुळं आपल्याला वर्षभर हे लोणचं खाता येते. अशा पद्धतीने हे आपलं मस्तपैकी लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे. आता हे सुरुवातीला आपल्याला पातळ वाटते, पण नंतर जसं जसं गार होत जाईल हे लोणचं तसं ते घट्ट होत येते. अशा पद्धतीने लोणचं झाले. पूर्ण तुम्हाला गार झाल्यानंतर बरणी भरायच्या वेळी कसं कितपत पातळ आहे ते दाखवते तुम्हाला. पण हे दाट होते बघा. अशा पद्धतीने हे आपल्याला लोणचं हे दाट होते गार झाल्यानंतर. त्यामुळं ठराविक थोडंसं पातळ असतानाच ते बंद करायचं. मी दाखवले तुम्हाला. चमच्यावर एक रेष ओढून बघा. जर ती एकत्र झाली नाही तर ती व्यवस्थित लोणचं झालं असं समजायचं. इतपत दाट होतं ते. अशा पद्धतीने आपण एकदा लोणचं नक्की करून बघा. वर्षभर हे लोणचं काहीही होत नाही. या लोणच्याला तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह वगैरे घालायची पण गरज नाही. अशा पद्धतीने हे 15 लिंबाचं हे एवढं लोणचं झालेलं आहे बघा. हे एवढंच वर खायला ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा लोणचं नक्की करून बघा. अशा पद्धतीनं आपण हे लोणचं स्वच्छ अशा बरणीत, स्टरलाइज केलेल्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं आहे. हे मी आता भरून ठेवलेलं आहे आणि हे आपण आता वर्षभर हे लोणचं टिकते. अगदी त्याचं दाटपणा येतो. तुम्ही एकदा लोणचं नक्की करून बघा आणि आवडलं असल्यास, तुम्हाला जर हे करायला सोपं वाटलं किंवा आवडलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.